विद्यार्थ्यांचं अजून एकदा मी स्वागत करतो. आपलं जे पहिलं जे प्रकरण आहे गुरुत्वाकर्षण, याच्यामध्ये आपण शेवटच्या टप्प्यात आलेलो होतो. आपल्याला आज जे भाग बघायचा आहे तो असणार आहे गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा. गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा म्हणजे काय आणि त्याचा उपयोग आपल्याला मुक्त वेग याचं मूल्य जे आहे ते शोधण्यासाठी कसा काढायचा आहे ते आपण पाहणार आहोत. त्याच्यानंतर आपल्याला मुक्त वेग म्हणजे काय, VESC म्हणजे व्ही एस्केप म्हणजे काय ते पण आपल्याला त्याच्यामध्ये बघायचं आहे. आणि मुक्त वेगाचे मूल्य, ऊर्जा अक्षयतेचा जो सिद्धांत आहे की ऊर्जा निर्माण होत नाही आणि नष्टही पावत नाही, त्याचा वापर आपल्याला इथे करायचा आहे. आणि त्याच्यानंतर अवकाशातील वजनहीनता म्हणजे अवकाशामध्ये ज्यावेळेस एखादा अंतराळवीर जातो, यान जातो, त्याच्याबरोबर वस्तू आपण घेऊन जातो त्याच्या लागणाऱ्या दररोजच्या ह्याच्यातल्या, तर त्या ज्या वस्तू आहेत त्या ज्यावेळेस हातातून सुटतात त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की त्याला वजन नाही, वेटलेसनेस म्हणजे कुठलंही वजन नाहीये त्याला, त्या अशा तरंगत राहतात. याचं कारण काय हे आपल्याला बघायचंय. तर सुरुवातीला आपण बघूया गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा. गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा म्हणजे काय, पहिल्यांदा आपण स्थितीज ऊर्जा म्हणजे काय ते आपण बघूया, त्याच्यानंतर त्याच्याविषयी चर्चा करूया. स्थितीज ऊर्जा बरोबर आहे. आता स्थितीज ऊर्जा म्हणजे काय आपण पाहतो बघा, यांत्रिक ऊर्जेचे जे प्रकार आहेत गतिज ऊर्जा आणि स्थितीज ऊर्जा, त्याच्यापैकी स्थितीज ऊर्जा म्हणजे काय की एखाद्या वस्तूच्या स्थितीमुळे किंवा उंचीमुळे किंवा संरूपणामुळे त्या वस्तूमध्ये असणारी जी ऊर्जा असते त्याला आपण स्थितीज ऊर्जा असं म्हणतो. जर समजा वस्तुमान आपण M मानलं आणि पृथ्वीच्या पृष्ठभागापासून उंची जर आपण H मानली आणि या स्थितीमध्ये त्या पदार्थामध्ये असणारी जी स्थितीज ऊर्जा असते स्थितीज ऊर्जा त्याचं जे मूल्य असते ते mgh असते. बरोबर आहे, mg आणि h. तर पदार्थामध्ये समाविष्ट असणारी जी स्थितीज ऊर्जेचे जे मूल्य आहे ते आपण या सूत्राने काढतो, mgh. आता g ची किंमत तुम्हाला माहिती आहे, उंचीनुसार g ची किंमत कशी बदलते ती. हा जो भाग आहे हा पृष्ठभाग आहे, बरोबर, पृष्ठभाग आहे. आणि जी ची किंमत जी आहे ही कशी होत जाते, कमी होत जाते. पृथ्वीच्या पृष्ठभागावरती जी ची किंमत जी आहे ती सगळ्यात जास्त असते, तिने आपण 9.8 मीटर पर सेकंदचा वर्ग आपण घेतो. ध्रुवावरती आणि विषुववृत्तावरती त्याच्या किमती बदलतात थोड्याफार प्रमाणामध्ये. ध्रुवावरती आपण 9.81 घेतो आणि विषुववृत्तावरती 9.78 मीटर पर सेकंदचा वर्ग. तर अशा पद्धतीने जी ची जी किंमत आहे की गुरुत्वीय त्वरणाची जी किंमत आहे की जी की स्थितीज ऊर्जा काढत असताना परिणाम करणारी आहे, तर त्या जी ची किंमत जी आहे ती उंची वाढेल तसं एक ठराविक उंचीपर्यंत गेल्यानंतर जी च्या किमतीत काही फरक पडत नाही. आपण पाहिलं बघा की 10 किलोमीटर तुम्ही गेलात काही फरक पडत नाही. एक ठराविक अजून वरती गेलात, वरती गेलात, पण जास्तच वरती जर तुम्ही बऱ्यापैकी अंतरावरती जर गेलात, एक 35,700 किलोमीटर आपण पाहिलं होतं की जे आपले कृत्रिम उपग्रह जे आहेत त्यांचं फिरण्याची जी कक्षा असते आणि त्या कक्षेपर्यंत गेल्यानंतर जी ची किंमत 0.225 होते. 0.225 खूप कमी होते. आणि या स्थितीमध्ये मात्र जी ची किंमत जर बदलली तर ऊर्जा पण कमी होते, बरोबर. तर अशा पद्धतीने उंचीनुसार जी ची जी किंमत आहे त्याच्यामध्ये बदल होणार आहे, पण जी चे मूल्य ठराविक अंतरापर्यंत आपण स्थिर धरणार आहोत. एक ठराविक उंचीपर्यंत आपण काय एकदम 10-20 किलोमीटर पर्यंत आपण ती जी वस्तू आहे स्थितीज ऊर्जा काढण्यासाठी ती नेणार नाही आहोत. ते नेण्यासाठी आपल्याला ठराविक वेगळी प्रक्रिया करावी लागेल. तर अशा पद्धतीने जी ची जी किंमत आहे ती ठराविक उंचीपर्यंत आपण स्थिर मानूया, पण त्याच्यानंतर बियॉन्ड दॅट त्याच्या पुढं मात्र जी ची जी किंमत आहे ती मात्र कमी होणार आहे. अनंत अंतरावरती जी ची किंमत जी आहे तुम्हाला माहिती आहे, अनंत अंतरावरती जी ची किंमत जी होणार आहे ती थोडक्यात 0 होणार आहे, बरोबर.
आणि जीची किंमत जर शून्य जर झाली तर साहजिकच स्थितीज ऊर्जा त्या स्थितीमध्ये त्याच्यावरती कोणतंही गुरुत्वीय बल कार्य करणार नाही. त्या वस्तूवरती कोणतंही गुरुत्वीय बल कार्य करणार नाही. आणि गुरुत्वीय बल जर कार्य करत नसेल तर साहजिकच त्याची स्थितीज ऊर्जेची जी किंमत आहे ती अनंत अंतरावरती थोडक्यामध्ये तर ती जी किंमत आहे ती शून्य असणार आहे. अनंत अंतरावरती जीची किंमत शून्य असणार आहे म्हणजे स्थितीज ऊर्जा देखील शून्य त्याच्यामध्ये असणार आहे. तर आपल्याला एक ठराविक उंचीपर्यंत आपल्याला बघायचंय की ठराविक उंचीपर्यंत असताना जीची किंमत किती असणार आहे ठराविक उंची. आणि त्या ठराविक उंचीमध्ये आपल्याला जीची किंमत जी आहे म्हणजे स्थितीज ऊर्जा बरोबर एम कॅपिटल एम स्मॉल एम भागिले आर. आपल्या पुस्तकात त्यांनी दिलेलीच आहे. कॅपिटल जी कॅपिटल एम अधिक एच थोडक्यात एच. आता एच आणि हे कसं घडतं काय घडतं ते मी तुम्हाला सांगतोच आहे. तर वजा कॅपिटल जी कॅपिटल एम छेद आर अधिक एच. आता हे कसं घडतं तर हे घडण्याच्या पाठीमागचं कारण काय तरी आपण बघूया. आता तुम्हाला माहिती आहे जी ची किंमत काय आहे कॅपिटल जी कॅपिटल एम भागिले आर चा वर्ग. बरोबर आहे. आता इथं आर ची जी किंमत आहे ती आर ची जी किंमत आहे पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या काही ठराविक उंचीवरती म्हणजे आर प्लस एच असणार आहे. ते काय असणार आहे आर प्लस एच चा वर्ग असणार आहे. मग ही जर किंमत स्थितीज ऊर्जेमध्ये जर टाकली तर एम जी म्हणजे ही कॅपिटल जी एम भागिले आर अधिक एच चा वर्ग गुणिले एच म्हणजे आपण बघितलं आता आर अधिक एच. बरोबर. आणि म्हणजेच हा एम इथं ही जी ची किंमत जी आहे ती इथं आपण घेतली. इथं आर असतो नेहमी आर चा वर्ग तिथं आर अधिक एच चा वर्ग म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून एच एवढ्या उंचीवरती. तर अशा पद्धतीने हा कंस आणि हा कंस गेला म्हणजे शिल्लक काय राहिलं कॅपिटल एम स्मॉल एम छोटा एम जो आहे तो आर अधिक एच वजा याचा अर्थ काय की ते शून्य होत नाही. ती जी ऊर्जा जी आहे ती ऋण का होते तर जी ची किंमत जी आहे ती थोडक्यात जी ची किंमत जी आहे ती ऋण आहे. जी ची किंमत जी आहे ती ऋण आहे म्हणजे पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाच्या विरुद्ध दिशेने ती वस्तू जी आहे ती वरती जात असते. तर अशा पद्धतीने स्थितीज ऊर्जेची किंमत जी आहे ती वजा कॅपिटल जी कॅपिटल एम स्मॉल एम भागिले आर अधिक एच. तर अशा पद्धतीने आपल्याला इथे विचार घेता येईल. आता इथं आपल्याला असं पाहायला मिळतं कॅपिटल एम आणि आर म्हणजे काय. कॅपिटल एम जे आहे ते पृथ्वीचं वस्तुमान. कॅपिटल आर म्हणजे काय पृथ्वीची त्रिज्या. तर अशा पद्धतीने गुरुत्वीय स्थितीची जी ऊर्जा जी आहे स्थितीज ऊर्जा ती आपण इथं काढलेली. आता ह्याचा वापर आपल्याला मुक्तिवेग आणि मुक्तिवेगांचं जे काही मूल्य आहे त्याच्यासाठी आपण करणार आहोत. आता मुक्तिवेग बघायचा आपल्याला. मुक्तिवेग ही अशी मुक्ती मिळते थोडक्यामध्ये. मुक्ती म्हणजे तो जो समजा एखादी मी हा जर खडू जर असा वरती फेकला क्षितिज समान म्हणजे वरच्या बाजूला जर आपण फेकला व्हर्टिकली अपवर्ड म्हणजे वरच्या दिशेने तर आपल्याला असं पाहायला मिळतं की ही जर वस्तू मी जर इथून अशी वरती टाकली तिचे एक सर्वात सुरुवातीला काहीतरी वेग असणार आहे आणि ठराविक अंतरापर्यंत जाणार आहे. तिचा अंतिम वेग हा शून्य असणार आहे. त्याच्यानंतर तिनं यस एवढं अंतर हे कापलेलं असणार आहे. म्हणजे असं मी खडू जर वरती फेकलं तर ठराविक उंचीपर्यंत जाणार आहे. त्याचा अंतिम वेग हा तिथे गेल्यानंतर तो स्थिर होणार आहे. सुरुवातीचा वेग मात्र एक ठराविक असणार आहे मीटर पर सेकंड. बरोबर आहे. तर आपल्याला त्याच्यामध्ये आता काय करायचंय तर न्यूटनचं गतिशक तिसरा जो सूत्र आहे तिसरं समीकरण आहे न्यूटनचं गतिशक तिसरं समीकरण. ते सूत्र काय सांगतं ते सूत्र सांगतं v चा वर्ग बरोबर u वर्ग अधिक 2as बरोबर 2as. आता v म्हणजे अंतिम वेग आहे
वस्तू ज्यावेळेस वरती टाकतो त्यावेळेस अंत्यवेग हा 0 असणार आहे. म्हणजे इथे p बरोबर 0, p बरोबर 0. त्याच्यानंतर a ची किंमत, हे त्वरणाची किंमत म्हणजे काय, तर गुरुत्वीय बलाच्या विरुद्ध दिशेने ते वस्तू जाणार आहे आणि गुरुत्वीय बलामुळे ते खाली येणार आहे. म्हणजे a ची किंमत तिथे काय असणार आहे, g असणार आहे. a ची किंमत किती असणार आहे, g असणार आहे. आणि g ची किंमत जी आहे ती ऋण असते, कारण का गुरुत्वीय बलाच्या विरुद्ध दिशेने ती वस्तू जाते, त्यामुळे वजा g. तर ती किंमत जर ह्याच्यामध्ये आपण जर टाकली तर काय होणार आहे बघा, 0चा वर्ग बरोबर u वर्ग अधिक 2 गुणिले वजा g गुणिले s. बरोबर, 0चा वर्ग बरोबर u चा वर्ग अधिक 2 वजा g गुणिले s. आता आपण ते गणित सोडूया. आपण सोडूया आणि सोडवल्यानंतर आपल्याला असं पाहायला मिळतं, 0 बरोबर u चा वर्ग वजा 2gs, u चा वर्ग वजा 2gs. मग मी काय केले, 2gs इकडे आणले. बरोबर, 2gs बरोबर u चा वर्ग. बरोबर, म्हणून s बरोबर u चा वर्ग छेद 2g. बरोबर, हे महत्वाचं सूत्र आपल्याला इथे पाहायला मिळतं. तर s बरोबर u चा वर्ग अधिक 2gs. बरोबर आहे. मग आता मला सांगा की उंची जी आहे हे विस्थापन आहे किंवा उंची आहे, u चा वर्ग आणि 2g. या सूत्राच्या आधारे आपल्याला काढता येते. याचा अर्थ g हा 2 स्थिर आहे, g म्हणजेच गुरुत्वीय त्वरण पण एका ठिकाणी जी असणारी जी स्थिती आहे तिथं स्थिर असणार आहे. म्हणजेच फक्त सुरुवातीचा जो वेग आहे त्या वस्तूवरती आपण लावलेला सुरुवातीचा वेग हा जेवढा जास्त तेवढ्या उंचीवरती ती वस्तू जाणार आहे. बरोबर आहे. ती जी वस्तू आहे ती किती अंतरावरती जाणार आहे हे कोण ठरवणार, तर सुरुवातीचा वेग जर जास्त असेल तर, त्या वस्तूचा सुरुवातीचा वेग जर जास्त असेल तर आपल्याला ती जी वस्तू आहे ती वरती जाणार आहे. तर आपल्याला पुस्तकात सांगितल्याप्रमाणे जीचे मूल्य जे आहे, जीचे मूल्य हे ठराविक अंतरापर्यंतच आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याच्या पुढे जे आहे ते जीचे मूल्य आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि तुम्हाला माहितीये जसं आपण पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वर जाऊ तसं जीची किंमत कमी कमी होत जाते. याचा अर्थ जर आपण ठराविक उंचीपर्यंत जर गेलो तर जीची किंमत तिथं 0 होते. याचा अर्थ गुरुत्वीय बल त्याच्यावरती कार्य करत नाही. याचा अर्थ ती वस्तू एकदा का वरती टाकली तर पृथ्वीच्या गुरुत्वीय बलावरती मात करून ती वरती जाणार आहे, ती परत खाली येणार नाही. तर अशा पद्धतीने त्याच्यासाठी आपल्याला काय हवंय, तर हे जे अंतर आहे ते अनंत अंतर, जे ठराविक उंची जी आहे की जिथे जी ची किंमत 0 होणार आहे, ते जी ची किंमत जी आहे ती कमी कमी होत जाणार आहे थोडक्यामध्ये. आणि ते शोधण्यासाठी आपल्याला थोडक्यामध्ये तर सुरुवातीचा जो वेग आहे त्याला आपण मुक्तिवेग म्हणणार आहोत. की ज्याच्यामुळे मुक्तिवेग याचाच अर्थ की त्या वस्तूवरती कुठल्याही प्रकारचं गुरुत्वीय बल कार्य करणार नाही. जीची किंमत ही जवळपास कमी होत गेलेली आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याच्यामुळे ती वस्तू वरती जाईल आणि त्या ठिकाणी गुरुत्वीय बल राहणार नाही आणि त्याच्यामुळं ती जी वस्तू आहे अनंत म्हणजे अवकाशामध्ये ती निघून जाईल किंवा पुढे जाईल जिकडे त्याला वरती जायचं त्या दिशेने. तर अशा पद्धतीने मुक्तिवेग जो आहे तो मुक्तिवेग आपल्याला जर काढायचा जर झाला तर आपल्याला जो पुढचा जो हे आहे आपण ऊर्जा अक्षयतेचा जो सिद्धांत आहे त्याचा आपण वापर करणार आहोत. आणि थोडक्यात जर काय सांगायचं जर असेल इथं तर आपल्याला सुरुवातीचा वेग जर जास्त असेल तर आपल्याला असं पाहायला मिळतं ती वस्तू जी आहे ती भरपूर उंचावरती जाईल की जिथं जीची किंमत कमी कमी होत जाईल, विरळ होत जाईल, गुरुत्वीय बल कमी असेल आणि त्या गुरुत्वीय बलावरती मात करण्यासाठी आपल्याला जो वेग लागणार आहे तो असणार आहे तो म्हणजे सुरुवातीचा वेग म्हणजेच VSC म्हणजेच V एस्केप म्हणजे इंग्रजीतून म्हणतो आपण त्याला V एस्केप. त्याची किंमत आपल्याला काढायची आहे. तो ऊर्जा अक्षयतेचा जो सिद्धांत आहे त्याच्यासाठी आपण वापरून आपण करणार आहोत.
तर आरंभ वेग मुक्ती एवढं जर असेल, मुक्ती वेग आहे आरंभ वेग म्हणजे सुरुवातीचा वेग जर मुक्ती वेग आहे एवढा जर असेल, तर त्या स्थितीमध्ये ती वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वीय बलावरती मात करून वरती जाईल. आणि ते शोधण्यासाठी आपल्याला ऊर्जा अक्षयतेचा जो सिद्धांत आहे त्याचा आपण वापर करूया. आता आपल्याला काय शोधायचं बघा, त्यांनी सांगितल्याप्रमाणे यम वस्तुमान असलेली वस्तू, यम वस्तुमान असलेली वस्तू, बरोबर. आता या स्थितीमध्ये आता पृथ्वीच्या पृष्ठभागावरती आणि अनंत अंतरावरती, पृथ्वीच्या पृष्ठभागावर आणि अनंत अंतरावरती आता दोन गोष्टी आपल्याला काढायची आहेत. एक म्हणजे पहिली गतिज ऊर्जा आणि त्याची किंमत असणार आहे 1/2 m v चा वर्ग. v म्हणजेच ESC, एस्केप म्हणजे मुक्तिवेग. तर त्या वस्तूची गतिज ऊर्जा जी असणार आहे ती असणार 1/2 m v ESC चा वर्ग. आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याची स्थितिज ऊर्जा ती आपण काढली होती, वजा कॅपिटल G कॅपिटल M छोटा m भागिले r, आणि त्यांची एकत्रित ऊर्जा, एकूण ऊर्जा म्हणजे थोडक्यात E1 बरोबर 1/2 m v चा वर्ग एस्केप वजा कॅपिटल G कॅपिटल M छोटा m छेद r एवढं असेल. तर E1 म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावरती असणारी जी एकूण जी ऊर्जा आहे त्या पदार्थामध्ये समाविष्ट असणारी ती गतिज ऊर्जा आणि स्थितिज ऊर्जा यांचं एकत्रीकरण असणार आहे 1/2 m v चा वर्ग म्हणजे v म्हणजेच ESC एस्केप मुक्तिवेग म्हणतो आपल्याला. स्थितिज ऊर्जा किती असणार आहे वजा कॅपिटल G कॅपिटल M छोटा m भागिले r. तर अशा पद्धतीने आपल्याला अनंत अंतरावरती असणारी गतिज ऊर्जा जी आहे, गतिज ऊर्जा ती आपल्याला शोधायची. आता अनंत अंतरावरती गेल्यानंतर तुम्हाला माहितीये v ची किंमत 0 होणार आहे. अंतिम वेग हा 0 होणार आहे, तो स्थिर होणार आहे तिथं. आणि त्याच्यानंतर त्याची जी किंमत आहे गतिज ऊर्जा तिची ती 0 असणार आहे अनंत अंतरावरती. त्याच्यानंतर स्थितिज ऊर्जा. आता स्थितिज ऊर्जा म्हणजे काय, मायनस वजा कॅपिटल G कॅपिटल M छोटा m भागिले r म्हणजे अंतर किती आहे, अनंत अंतर आहे, इन्फानाइट आहे, अनंत अंतर आहे. आणि त्या स्थितीला त्याची किंमत सुद्धा 0 असणार आहे. म्हणून E2 म्हणजे काय, E2 म्हणजे एकूण ऊर्जा म्हणजे काय, गतिज ऊर्जा अधिक स्थितिज ऊर्जा. आता इथं गतिज ऊर्जा 0, स्थितिज ऊर्जा 0, 0 अधिक 0 बरोबर 0, हा E2 झाला. बरोबर आहे. आता हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता आपल्याला काय करायचं, ऊर्जा अक्षयतेचा नियम तुम्हाला माहिती आहे. ऊर्जा अक्षय्यतेचा नियमानुसार E1 बरोबर E2 कुठे जरी गेले तरी ऊर्जा ही स्थिरच राहणार आहे. आणि या स्थितीमध्ये आपल्याला 1/2 m v चा वर्ग ESC वजा कॅपिटल G कॅपिटल M छोटा m छेद r बरोबर 0. हे जे दोन्ही आहेत ते आपण इथं घेतले आणि E2 ची किंमत किती आहे, ती 0 आहे. आता मी हे इकडे घेऊन गेलो, म्हणजे 1/2 m v चा वर्ग ESC बरोबर कॅपिटल G कॅपिटल M छोटा m भागिले r. हे वजा जे आहे तिकडे ते अधिक होतील. आणि त्याच्यानंतर आपल्याला
त्याच्यानंतर आपल्याला काय पाहायला मिळेल बघा, त्याच्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल हे इकडला हा छोटा एम, हा एम गेला, हे दोन तिकडे गेले, म्हणजेच व्ही चा वर्ग ESC बरोबर हे दोन तिकडं 2GM भागिले R, 2GM भागिले R, म्हणजेच ही ESC म्हणजे त्याचं वर्गमूळ आपण जर घेतलं 2GM भागिले R, म्हणजे थोडक्यात त्याची जी किंमत होते 2GR होते. 2GR का, आता GM भागिले R चा वर्ग म्हणजे G असणार आहे. मग खाली R ने गुणलं आणि वरती R ने गुणलं, आणि खाली R ने गुणलं आणि GM छेद R चा वर्ग म्हणजे G, आणि ह्याला गुणल्यामुळे वरती आपल्याला जे ऍडजस्टमेंट करायला लागणार आहे तो R. आणि त्याच्यानंतर आपण ज्यावेळेस किंमत ठेवू त्यावेळेस होणार आहे 2 गुणिले 9.8 गुणिले 6.4 गुणिले 10चा चौथा घात. पुस्तकात दिले 2 गुणिले 9.8, 2 गुणिले 9.8 गुणिले 6.4 गुणिले 10चा चौथा घात, आणि याची किंमत आपल्याला मिळणार आहे 11.2 किलोमीटर प्रति सेकंद. ESC 11.2 किलोमीटर प्रति सेकंद. याचं जर कॅल्क्युलेशन आपण केलं, गणन केलं, 2 गुणिले 9.8 गुणिले 6.4 गुणिले 10चा चौथा घात हे वर्गमूळाच्या चिन्हात, आणि याचा हा गुणाकार करून जर वर्गमूळ काढलं तर 11.2 येतं, म्हणजेच ते किलोमीटर प्रति सेकंदामध्ये आपल्याला असणार आहे. तर अशा पद्धतीने चंद्रावरती किंवा इतर ग्रहावरती जर आपल्याला अवकाशयान जर पाठवायचं असेल तर आरंभीचा जो वेग आहे तो जवळपास 11 किलोमीटर, 11.25 किलोमीटर एका सेकंदामध्ये असणं गरजेचं आहे. आणि या वेगाने जर गेला तर गुरुत्वीय बलावरती तो मात करून, नाहीतर पृथ्वी त्याला खाली खेचेल, आणि ते टाळण्यासाठी आपल्याला सुरुवातीचा वेग हा 11.2 किलोमीटर प्रति सेकंद असेल. तर अशा पद्धतीने मुक्ती वेगाचे मूल्य हे आपण जे आहे ह्याचं मूल्य किती आहे ते पण आपण काढलं. मुक्ती वेग म्हणजे काय हे पण आपण पाहिलं. आता एक 5 मिनिटाचा भाग जो आहे अवकाशातील वजनहीनता, अवकाशातील वजनहीनता म्हणजे काय तो आपण बघूया. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे वजनहीनता म्हणजे काय, इंग्रजीतून आपण त्याला वेटलेसनेस म्हणतो. वेटलेसनेस बरोबर. ते कसं जाणवतं, तर तुम्हाला माहिती आहे हा पृष्ठभाग आहे, साहजिकच तो पृथ्वीचा पृष्ठभाग आहे. जी ची किंमत जी आहे, जी ची किंमत ती वरती जशी जाईल तशी काय होते, कमी 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 होत जाते. जी ची किंमत जी आहे ती कमी कमी होत जाते. ज्यावेळेस तुम्ही अवकाशयान जे आहे ज्यावेळेस अवकाश स्थानकावरती जातं, आणि तुम्हाला माहिती ते स्थानक जे आहे ते पृथ्वीवरती प्रदक्षिणा घालत असतं सर्क्युलर गोलाकार याच्यामध्ये. तर जी ची जी किंमत आहे काही अनंत अंतरावरती गेल्यानंतर कमी कमी होत जाते. पण वजनहीनता हा जो भाग आहे तो जी शी संबंधित नाहीये. तिथं जी ची किंमत तिथं जी आहे ती 11% फक्त कमी होते. म्हणजे थोडक्यात ती किती होते, 89% असते. जी ची किंमत जी आहे तिथं एक ठराविक उंचीपर्यंत, की जिथपर्यंत ते स्पेस शटल अवकाशयान जे आहे ते जातं तिथं जी ची किंमत एकदमच शून्य होते असं नाही, एकदमच शून्य होते असं नाही, कमी होते, 11% फक्त कमी होते. म्हणजेच जी ची किंमतच जीच नाहीये तिथं. ऍक्सेलरेशन ड्यू टू म्हणजे गुरुत्वीय त्वरण नाही, गुरुत्वीय बल नाही म्हणून तो काय आल्हाद फिरतो असं नाही, त्याच्यावरती कुठलंही बंधन नाही म्हणून नाही. जी ची किंमत तिथं असते ती 89% फक्त असते. पण होतं काय, अनंत अंतरावरती ज्यावेळेस वस्तू असते त्यावेळेस फक्त त्याच्यावरती कार्य करणारे जे बल असतं ते फक्त गुरुत्वीय बल असतं. महत्वाचं कारण एकच की गुरुत्वीय बल त्याच्यावरती फक्त कार्यरत असतं, आणि त्याच्यामुळे ती जी वस्तू असते ते जे स्पेस शटल असतं ते स्पेस शटल वरती कार्य करणारं फक्त आणि फक्त गुरुत्वीय बल असतं, गुरुत्वीय बल. आणि त्याच्यामुळं ती जी वस्तू आहे ती मुक्त पतनी अवस्थेमध्ये येते. मुक्त पतन जर समजा त्याच्यावरती फक्त
आणि फक्त गुरुत्वीय बल जर एखाद्या वस्तूवरती फक्त आणि फक्त गुरुत्वीय बल जर कार्यरत असेल तर त्याच्यावरती मुक्त पतन ही जी स्थिती आहे, मुक्त पतन या अवस्थेमध्ये ती येते. आणि त्याच्यामुळं होतं काय, ती पडू लागते. पण पडत तुम्हाला माहिती ती पडणार नाहीये का, ते जे अवकाशयान जे आहे ते त्याला एक वेग असतो, ते पृथ्वीच्या भोवती फिरत असतं. मग होतं काय, ती ज्या वेगामध्ये असते त्याच वेगामध्ये अंतराळवीर त्याच्या ज्या वस्तू आहेत त्याच्यामध्ये त्याच वेगाने त्या फिरत असतात त्याच्या सानिध्यामुळे. असं काही नाही की ती त्याला जो वेग प्राप्त झालेला असतो तोच त्या सगळ्या वस्तूंवरती असतो. त्याच्यामुळे होतं काय, तो जसा फिरत राहतो त्याच्या तुलनेमध्ये हे पण तसेच ते फिरत असतात. आणि त्याच्यामुळं आपल्याला असं वाटतं की ते खाली न पडता ते तसेच तरंगत राहतात त्याच वेगाने. आणि त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की अवकाशामध्ये असताना वजनहीनता हा जो गुणधर्म जो आहे तो आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतो. तर अशा पद्धतीने आपलं पहिलं प्रकरण जे आहे गुरुत्वाकर्षण त्याच्यावरती चर्चा आपण केली. आजच्या भागामध्ये आपण जे पाहिलेले जे मुद्दे होते की गुरुत्वीय स्थितीची ऊर्जा, त्याच्यानंतर वेगाचे मूल्य आणि अवकाशातील वजनहीनता. तर अशा पद्धतीने पहिलं प्रकरण आपण इथं संपवलेलं आहे. त्याच्यावरचा जो अभ्यास आहे तो तुम्ही घरी करा. याच्यानंतर आपला जो पुढचं जे प्रकरण आहे मूलद्रव्यांचे वर्गीकरण, आवर्ती वर्गीकरण, ते आपण पुढच्या तासामध्ये घेऊया.